हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. कसे आहेत सर्व? मस्त ना. हाच व्लॉग संध्याकाळीच स्टार्ट केला कारण इथं समागमावर आलो आणि थकलेलो खूप. कामाला पण सुट्टी घेतलेली एका दिवसासाठी. संध्याकाळी उठलो, फ्रेश झालो. नंतर प्रशांतजी बोलले की मीच जेवण बनवतो म्हणून. ते बनवत होते आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत होते. प्रशांतजींची चांगली सवय म्हणजे जेवण किंवा काही काम करत असताना गीत ऐकणं, आध्यात्मिक विचार ऐकणं. प्रशांतजी मलाही नेहमी सांगत असतात की पुस्तक वाचत बसा, काहीतरी ऐकत बसा, जेणेकरून आपले शब्दकोश, डिक्शनरी वाढते, आपल्याला वाक्य शब्द मिळतात. त्यानंतर मी शेजाऱ्यांना देण्यासाठी चिक्की फोडली आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे, चहा नाश्ता केला आणि तेवढ्यातच प्रशांतजी गुरुवंदना लाईव्ह बघत होते. आणि गाईज चला भेटू उद्या. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर मी पण आता निघाले जॉबला. प्रशांतजी पण गेलेले आहेत. गाईज इथे बघू शकता की रिस्पॉन्स खूप येतो आहे. ॲक्च्युली खूप व्ह्यूज वाढत चाललेत हळूहळू, जे थांबलेले, आणि सबस्क्रायबर पण वाढत चालले आहेत. हे सगळं तुम्ही करू शकता गाईज. थँक्यू सो मच, तुमच्यामुळे हे होत आहे. त्यानंतर घरी आल्यावर आम्ही दोघांनी चहा नाश्ता केला संध्याकाळी आणि थोड्याशा गप्पा मारल्या, जे काही दिवसभरात झालं ते. काळजी चाय देत नाही आम्ही. चाय पितात आता. कसं बघता, त्याच्यात ते कडकच आहेत सगळे. स्वार्थी आहेत हे, स्वार्थी खूप. सुंदर दिसत. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पाहिजे तर खावा, करपलाय म्हणून. कशाला खावा ना, उठली आहे की गुंते. ते चल तिकडे रे. भात केलेला आहे, किचन भर डाळ. Day 3. गुड मॉर्निंग गाईज. तर मी पण आता निघालेली आहे जॉबला. ॲक्च्युली दोन दिवसाचे व्लॉग एकदाच करते कारण जास्त काही दाखवण्यासारखं नाही आहे. नॉर्मल रुटीन आहे दिवसभराचं, तरी पण आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो दिवसभरात. तर आता मी ऑफिसला पोहोचेन, तर फटाफट बराबर कामं करेन आणि त्यानंतरच घरी जायला तयार. असं वाटतं कधी कधी 6 कधी वाजत आहेत, पण ॲक्च्युली 10चा टायमिंग असताना मी 11ला येत असते. सो 7 तास काम करत असते. ऑफिसमध्ये पण काही टेन्शन नाही आहे. एकटंच येणं, एकटंच काम करणं आणि एकट्यातच निघून जाणं. सो कोणाची बडबड नाही, कटकट नाही. मन लावून कामं करणार. त्यामुळे एडिटिंग करण्यासाठी खूप वेळ असतो. कामंही कमी असतं, पण ते बरोबर करून एडिटिंगसाठी वेळ काढता येतो. शाळेचा शेड्यूल चाललेला आहे इथे. हसायला येतं पण हसणं तावून ठेवतात. किती मिनिटात झाली हो रील आपली? एक मिनिट ना. तशी नाही, आपल्याला वेळ किती लागला? 15 मिनिटं. ओके, लवकर केली आज आपण. रील बघून हसतायत बघा तिथे. नवीन रील नक्की बघा. इतक्या दिवसानंतर पहिली रील आहे आमची, म्हणजे गॅप नंतर. सो खूप प्रतिसाद द्या. तुम्ही पण बोला ना या व्हिडिओमध्ये. काय हो, पहिली रील आहे तर. मी खूप दिवसानंतर अशी काहीतरी कॉमेडी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खूप मेहनत घेतली आम्ही या व्हिडिओमध्ये. लवकरच तुम्हाला ती बघायला पण मिळेल. कशी आहे तो प्रतिसाद तुम्ही द्या, पण तुम्ही सहकार्य कराल. तुमचं प्रेम खूप मिळतं आहे आम्हाला, अजून पण मिळत राहू दे. आणि नक्की बघा तुम्ही कॉमेडी व्हिडिओ, खूप छान आहे. मलाच बघून हसायला येतं की मी असं काहीतरी करतो. द्या. ठीक आहे चालेल. चला, नमस्कार. मी तुमचा सर्वांचा लाडका क्रिएटिव्ह परशा. थोडंफार आज मला तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे थोडकंच बोलणार आहे की आम्ही आता हे सगळे व्हिडिओज ब्लॉग्स बनवतोय. काही कालावधीनंतर आम्ही बनवतोय, पण एक थोडीशी आमच्याकडून कमतरता आम्हाला वाटते, ती म्हणजे आमच्या व्हिडिओला थोडीशी क्लिअरिटी नसते, कारण आमचे मोबाईल्स
ना तेवढी क्लिअरिटी नाही आहे. पण ठीक आहे, क्लिअरिटीमध्ये मोबाईलमध्ये क्लिअरिटी नसली तरी चालेल, पण माणसांमध्ये क्लिअरिटी असायला पाहिजे आणि ती क्लिअरिटी तुम्ही आम्हाला देताय तो. सो त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्हाला आमच्या वेळेनं असंच प्रोत्साहन द्या, प्रेम द्या. तुमचं प्रेम ही आमची एनर्जी असते. आम्हाला खूप खूप नवीन नवीन आयडियाज करायला चान्स मिळतो. सो पुन्हा एकदा तुमच्या व्ह्यूअर्सचे सगळ्यांचे धन्यवाद आणि लवकरच तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते पुढं तुम्हाला भेटेल, ते तुम्ही नक्की बघा. थँक्यू.